सयाजी शिंदे साहेबांनी जो याच्यामध्ये जो ॲक्ट केलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने म्हणजे तो रंगवलेला आहे. आणि जेलर आणि बंदी यांचं जे काय भावनिक नातं असतं इथे म्हणजे खाकी वर्दीमध्ये पण एक माणूस दडलेला आहे आणि माणसाच्या भावना दडलेल्या आहेत. आता ते त्यांची ड्युटी कर्तव्य बजावत असताना सुद्धा बंदी बांधवांसाठी ते सकारात्मक दृष्टिकोन बाळगून असतात, पण त्यांच्यावरती काही बंधनं असतात. त्याच्यामुळे ते म्हणत असूनही काही उपक्रम राबवू शकत नाहीत. माझं नाव अनिल पारगे. आम्हा सर्वांना जो तुमच्यामुळे हा चित्रपट पाहायला मिळाला त्याबद्दल धन्यवाद. आणि आमच्या सर्वांसाठी जे तुम्ही इथपर्यंत आलात त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. आम्ही खरंच पहिल्याच गुन्ह्यात तिथे आहोत आणि आमच्याबद्दल तुम्ही समाजाने जो विचार करताय तो खरंच ग्रेट आहे. आणि जे लोक आहेत तिथं खरंच पहिल्या गुन्ह्यात आहेत आणि तुम्ही यासाठी विचार करा, यांना समोर न्या आणि यांच्यासाठी काहीतरी कार्य करा. हा चित्रपट या ठिकाणी आमच्या बंदी बांधवांकरिता दाखवण्यात आला, परंतु महत्त्वाची गोष्ट ही की या चित्रपटात प्रत्यक्ष काम करणारे जे कलावंत आहेत त्यांच्या समवेत आमच्या बंदी बांधवांना बसून हा चित्रपट पाहायला मिळाला, ही खरी आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. आणि सयाजी शिंदे साहेबांनी या चित्रपटात जे काम केलं आहे, एका जेलरची भूमिका, खरं म्हटलं तर एक तुरुंग अधिकारी म्हणून मला याविषयी असं म्हणायचं आहे की एक तुरुंग अधिकारी असा असला पाहिजे की ज्यांनी बंदी बांधवांसाठी आपल्या तनमन धनातून कार्य तर केलंच पाहिजे, परंतु कायद्याच्या कचोरीत राहून किंवा त्या चाकोरीबद्ध याच्यामध्ये राहून बंद्यांसाठी जेवढं काही करता आलं पाहिजे तेवढं त्यांनी केलं पाहिजे. हे या गोष्टीमधून आम्हाला शिंदे साहेबांच्या या भूमिकेतून पाहायला मिळालं. शिंदे साहेबांची ही जी भूमिका आहे ती खरं तर बंद्यांसाठी आणि आम्हा अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तर हा चित्रपट खरोखरच आम्ही भविष्यामध्ये बंद्यांना या चित्रपटामधून चांगल्या गोष्टी सांगायला शिकू आणि निश्चितच बंदी हा चित्रपट बघून आपल्या बाहेरच्या आयुष्यामध्ये जेव्हा सुटून जातील तेव्हा खरोखरच एक वेगळं आयुष्य जगतील, याबद्दल मला शंका नाही. हा चित्रपट आज आमच्या बंदी बांधवांसाठी दाखवला, त्या निमित्तानं या बाबाची शाळाच्या टीमचं मी मनापासून धन्यवाद देतो. आमचे बरेच बंदी हा चित्रपट खरोखर पाहताना त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. बंदी हा गुन्हा करताना क्षणिक ह्याला बळी पडून जरी गुन्हा केला असला तरी शेवटी तो मनुष्य होता. आणि या चित्रपटातून असं दाखवण्यात आलेलं आहे की त्याला समाजानं स्वीकारलं पाहिजे, त्याला कुटुंबानं स्वीकारलं पाहिजे. आणि कारागृहाचं खरोखर हेच उद्दिष्ट आहे की सुधारणा आणि पुनर्वसन. तेव्हा या सुधारणा आणि पुनर्वसनाच्या उद्दिष्टाप्रमाणे हा चित्रपट बाबांची शाळा जो आता काल पण त्याचा प्रीमियर शो झाला आणि आज कारागृहात झाला, त्याप्रमाणे मी सर्व अधिकारी निश्चितच ह्या चित्रपटाचा आदर्श घेऊन आणि आमच्या नियमाप्रमाणेच या बंद्यांना सुधारणा आणि पुनर्वसन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. ADG सर आणि DIG मॅडमचा आभार मानतो की काल हे चित्रपट मुंबईला दाखवायचं होतं आणि 3 दिवसापासून DIG मॅडम आणि आम्ही संजय दत्तच्या सोडण्याच्या नादामध्ये आम्ही काल सकाळी बिझी होतो, काल सकाळपर्यंत. आणि ADG ऑफिसहून काही परमिशनचं पत्र आणखी काही नव्हतं. त्यावेळेला मी मॅडमला म्हणलं, मॅडम असं असं संध्याकाळी सयाजीराव येणार आहेत चेन्नईहून आणि मला तिथं बोलवलं आहे. आणि दुपारी मी ट्रॅव्हलिंगमध्ये असताना मला फोन आला की ADG ऑफिसहून पत्र आलं आहे की तुम्ही ते चित्रपट स्वतः बघावं, त्याचा तुम्ही अभिप्राय आम्हाला द्यावं, त्यामध्ये काय चांगलं वाईट आहे दाखवण्याजोगं आहे की नाही, हे जेव्हा मला ऐकण्यात आलं तेव्हा मी म्हणलं की मला माहीत आहे माझे DIG मला न विचारता पण होकार देत असतात. आणि मी त्यांनाही न विचारता चित्रपट पाहिला आणि रात्री त्यांना डिस्टर्ब न करता सकाळी म्हणलं, मॅडम तुम्हाला 11:15 वाजता यायचं आहे आणि हा आपल्याला चित्रपट बंद्यासाठी दाखवायचा आहे. तरी डन केलं, उपाध्याय साहेबांनी पण डन केलं. आणि विशेषतः म्हणजे चित्रपट करून पैसे कमवणारे खूप प्रोड्युसर आणि खूप दिग्दर्शन खूप कलाकार आहेत. मला वाटतं फक्त सर म्हणजे 2 आखे 12 हात जे आम्ही ऐकून होतो, कदाचित आपण जन्मलो होतो की नाही माहीत नाही. हा त्याच्यानंतर हे आपल्या बंदी बांधवासाठी जे चित्रपट त्यांनी निस्वार्थपणे आपल्या बंद्यांच्या भावना मनामध्ये ठेवून, आपली आई, आपली बहीण, आपली मुलं, आपला नवरा, हे जे नातेसंबंध याच्यामध्ये जोडलेत, यात तुम्ही जे भावनिक झाले होते, तुम्ही कोण रडत होते, हां, या सगळ्या गोष्टी पाहत होतो आम्ही लांबून वगैरे. आणि आम्ही चित्रीकरण पण केलेलं आहे की तुम्ही कोण कोण रडत होते. आणि त्याची CD कृपया मागू नका, तुम्ही घरी पाठवाल. चित्रपट आवडला का? बाबांची शाळा हा चित्रपट बाकी सगळ्या कैद्यांना दाखवला तर चालेल का? महाराष्ट्रात सगळ्या संपूर्ण भारतातल्या लोकांना दाखवा.
वा वा, धन्यवाद धन्यवाद. सर्व तुमच्या उपाध्याय सरांपासून मॅडमपासून सगळे तुमचे पवार साहेबांचे तुम्ही अगदीच त्यांच्याकडे बघूनच मी ह्या रोलचा अभ्यास करायला पहिलं त्यांच्यावरूनच सगळी माहिती काढली होती. आम्ही ठाणा जेलला जाऊन सगळ्या प्रकारची माहिती काढून ह्या रोलमध्ये चांगुलपणा जो काय दिसला आहे तो त्यांच्या अभ्यासामुळे दिसला आहे. मी बारक्या बारक्या गोष्टी त्यांना विचारल्या आणि तुम्हाला सगळ्यांना आवडला. आम्ही नक्कीच प्रस्ताव देऊ मुख्यमंत्र्यांपर्यंत. जे आता मला प्रोसिजर काय आहे सगळी माहिती नाही, पण प्रत्यक्ष तिथं उपस्थित राहून तो सगळ्यातल्या जास्तीत जास्त बंधांपर्यंत आम्ही हा चित्रपट पोचवू नक्की. आणि तुम्हाला तुम्ही ज्या पद्धतीनं आनंद घेतला त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद. आणि तुम्हाला खरंच मनापूर्वक शुभेच्छा. आणि तुम्ही परत बाहेर आल्यानंतर कधीही आठवण काढा, मी तुमच्यावर असेल. नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा राजश्री मराठी.